नमो नमः। सुस्वागतं। दशमकक्षायां प्रविष्टाः सर्वेषां छात्राणाम् अहं श्री ऋषिकेशप्रकाश तायमा सुस्वागतं करोमि। दशमकक्षायां संस्कृतसंयुक्तभाषा विषये वयं मूल्यमापनप्रकाराः प्रथमतः पश्यामः। 910 ख्रीस्ताब्दे आगस्ट् मासस्य 8 दिनाङ्के महाराष्ट्रसर्वकारः निर्णयम् अनुसृत्य नूतनं मूल्यमापनं प्रथमतः वयं पश्यामः। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या संस्कृत संयुक्त भाषेच्या नूतन मूल्यमापन पद्धतीची माहिती आपण आत्ता घेणार आहोत. 8 ऑगस्ट 2019च्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला अनुसरून इयत्ता 10वीच्या संस्कृत संयुक्त भाषेचे मूल्यमापन नवीन प्रकारात घेण्यात आलेले आहे. त्याची माहिती आपण घेणार आहोत. आपलं मूल्यमापन हे 2 टप्प्यात होत असतं. त्यातला पहिला टप्पा असतो लिखित परीक्षा आणि दुसरा असतो अंतर्गत मूल्यमापन. लेखी परीक्षा ही 40 गुणांची असते, तर अंतर्गत मूल्यमापन 10 गुणांचं असतं. ह्या लेखी परीक्षेचे प्रारूप आपण आता पाहूया. ही लेखी कृतीपत्रिका 4 विभागात विभागलेली असते आणि याच्यासाठी 2 तास अवधी वेळ दिलेला असतो. पहिला भाग सुगम संस्कृतम जो 6 गुणांसाठी असणार आहे. दुसरा भाग गद्यम 14 गुणांसाठी. तिसरा भाग पद्यम 10 गुणांसाठी. चौथा भाग भाषाभ्यास हा 10 गुणांसाठी असणार. एकूण 40 गुण आणि वेळ 2 तास. पहिला भाग सुगम संस्कृतम. त्यातला पहिला प्रश्न चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र पाहून त्याची नावं संस्कृतातून लिहायची आहेत. यात 4 चित्र दिले जातील. पैकी 3 चित्रांची नावं आपल्याला लिहायची आहेत. आणि विशेष म्हणजे हे चित्र फक्त 10वीच्या पुस्तकातील चित्रपट कोशामधूनच घेतले जातील, ज्याची पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 1 ते 3 आहेत. प्रत्येक चित्राचं नाव 1 गुणासाठी असे 3 चित्रांची नावं लिहायची. एकूण 3 गुण तुम्हाला या ठिकाणी सहज मिळू शकतात. यातला आ विभाग असणार आहे संख्या हा अक्षरैः अथवा अंकैः लिखत. हा प्रश्न सुद्धा संख्येचं लेखन अंकात किंवा अक्षरात करायचं आहे. 3 विचारले जातील, पैकी 2 लिहायचे आहेत आणि हेही पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 4च्या आधारानेच लिहायचं आहे. ई उपविभाग समयस्तंभ मेलनम कुरुत. जोड्या लावांमध्ये हा प्रश्न विचारला जाईल. एका बाजूला समय लिखाण असेल अंकात आणि एका बाजूला त्याचंच लेखी वाचन असेल. यातल्या 3 पैकी 2 जोड्या लावायच्या आहेत. प्रत्येक जोडीला अर्धा गुण असणार. एकूण 1 गुण या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने हे 6 पैकी 6 गुण आपल्याला सहज मिळवता येऊ शकतात. द्वितीय विभाग गद्यम. दुसरा विभाग गद्य जो 14 गुणांसाठी असणार आहे. यात 2 परिच्छेद आपणास देण्यात येतील. दोघं परिच्छेद 4-4 गुणांसाठी असणार आहेत. दोन्ही परिच्छेदांवर अवबोधनाच्या कृती देण्यात येतील. 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृती 1 गुणासाठी असणार आहे, म्हणजे 2 गुण. या अवबोधनात 6 पैकी कोणत्याही 3 कृती देण्यात येतील. जसं उदाहरणार्थ उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत किंवा उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत.
म्हणजे योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहा किंवा योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. तसंच कह कम वदती, कोण कोणाला म्हणाले. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम अथवा असत्यम इति लिखत, वाक्य पुन्हा लिहून सत्य किंवा असत्य हे लिहा. ईश गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृत, हा गद्यांश कोणत्या पाठातून घेण्यात आला आहे. अथवा सहावा प्रश्न असणारे अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत, अमरकोशातला शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. याच्यानंतर यातला दुसरा भाग असणार आहे तो म्हणजे शब्दज्ञानम. 3 पैकी 2 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. हा भाग 2 गुणांसाठी असेल. यात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे 2 धातू साधित अव्यय किंवा विभक्तांत पदे शोधून लिहा. मग धातू साधित अव्ययांमध्ये 3ही प्रकार आपल्याला ठाऊक आहेत, त्वांत्य, तुमंत आणि लेबंत किंवा विभक्त्यंत पदे निवडून लिहा. विद्यार्थी मित्रांनो, यातली जी सूचना असणार आहे ती अगदी सुस्पष्ट असणार आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट तुमच्या फायद्याची आहे. प्रत्येक भाग अर्ध्या अर्ध्या गुणासाठी असेल. 1 गुण हा. यातला दुसरा भाग जो असणार आहे तो म्हणजे प्रश्न निर्माणम कृत. यात ज्या शब्दास खाली अधोरेखन असेल तो शब्द उत्तर म्हणून असला पाहिजे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला निर्माण करायचा आहे. तिसरा असणार आहे विशेषण विशेष्य मेलनम कृत. हा परिच्छेदाला अनुसरून असणारा प्रश्न असणार आहे. त्यात पुढचा असणार आहे संधी, पूर्वपदम लिखत किंवा उत्तरपदम लिखत, काहीतरी किंवा एकत्रितरित्या दोघं देऊ शकतात. अर्ध्या अर्ध्या गुणासाठी असणार आहेत 2. लकारम लिखत 1 गुणासाठी असणार आहे. जसा हा पहिला परिच्छेदावर आधारित 4 गुणांचा प्रश्न असणार आहे तसाच दुसऱ्या परिच्छेदाला अनुसरूनही या पद्धतीने प्रश्नरचना असणार आहे. याच्या पुढे उपविभाग ई, माध्यम भाषया पठित्वा सरलार्थम लिखत. दिलेला गद्यांश वाचून तो माध्यम भाषेत त्याचा सरलार्थ लिहायचा आहे. 2 पैकी 1च लिखाणकाम आपल्याला करायचं आहे आणि ते आपल्याला 4 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये नाट्ययुग्मम किंवा नदीसुक्तम यावर आधारित हा गद्यांश असणार आहे. आणि यातला गद्य विभागातला शेवटचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे ई, माध्यम भाषया उत्तरम लिखत 2 पैकी 1. आणि हाही प्रश्न केवळ स्वाध्यायाला अनुसरून असणार. तसेच हा प्रश्न फक्त 2 गुणांसाठी असणार. एकूण 14 गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा पाहूया. एक परिच्छेद असेल ज्याच्यावर 4 मार्काचे प्रश्न असतील. दुसरा आ, जो पण परिच्छेद असेल ज्याच्यावर 4 मार्काचे प्रश्न असतील. तिसरा ई, ज्याच्यात एक गद्यांश दिलेला असेल त्याचं आपल्याला भाषांतर लिहायचं आहे, ते 4 गुणासाठी असेल. आणि शेवटचा मराठीतून उत्तर लिहायचं आहे. हे स्वाध्यायावर आधारित असणारे 2 विचारले जातील, त्यापैकी एकाच उत्तर लिहायचं आहे, ते 2 गुणासाठी असणार आहे. यानंतर पुढचा विभाग असेल तो म्हणजे तृतीय विभाग पद्य. हा विभाग 10 गुणांसाठी असणार. पैकी याच्यावर आधारित पहिला प्रश्न, पद्यांशम
पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत. याच्यात 5 कृती दिल्या जातील, पैकी 4 सोडवायच्या आहेत, ज्या 4 गुणांसाठी असणार आहेत. पहिली कृती, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. दुसरं, विशेषण विशेष्य मेलनम कुरुत. तिसरं, रेखाचित्रम पूरयत. याच्यात जालरेखा, वृक्षरेखा, प्रवाही जालम, स्तंभपूर्णम, शब्दपीठिका या पद्धतीने विचारलं जाईल. त्यानंतर धातुसाधित अव्यये अथवा विभक्त्यंत पदे चिनुत. याच्यात 2 धातुसाधित अव्यय किंवा विभक्त्यंत पद निवडायची आहेत. यानंतर संधी, त्यातही पूर्वपद उत्तरपद या पद्धतीने पहिला अ विभाग असणार आहे, जो 4 गुणांसाठी असेल. परत पुढचा प्रकार पाहूया. त्यामध्येच उपविभाग आ असणार आहे. पद्ये शुद्धे पूर्णे च लिखत. 4 गुणांसाठी पद्य शुद्ध आणि पूर्ण लिहा. यामध्ये आपण जी सुभाषितं पाठांतरित केलेली असतील, पाठांतरासाठी जी असतील, कंठस्थीकरणासाठीची, त्या सुभाषितांवर आधारित कुठलीही 2 सुभाषितं त्यांनी दिलेली आपल्याला लिहायची आहेत. आणि शेवटचा प्रश्न असणार आहे ई विभाग, माध्यम भाषा सरलार्थम लिखत. 2 पैकी 1. यातही महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न केवळ वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म याशी संबंधितच असणार आहेत. असे एकूण 2 गुणांसाठी हाही प्रश्न असणार आहे. चतुर्थ विभाग, भाषाभ्यास. या चौथ्या विभागात 2 उपविभाग आहेत. त्यातला पहिला जो असणार आहे अ पृथक्करणम, हा 4 गुणांसाठी असणार आहे. यात 2 प्रश्न असतील. नामानी सर्वनामानी च पृथक् कुरुत. नाम आणि सर्वनाम वेगवेगळे करा. दिलेल्या शब्दमंजुषेतून आपल्याला नाम आणि सर्वनाम वेगवेगळे करायचे आहेत. 5 शब्द दिले जातील, त्यापैकी 4 शब्दांना विलग करायचं आहे आणि ते प्रत्येकी अर्ध्या गुणासाठी असणार, एकूण 2 गुण. दुसरा उपप्रश्न असेल क्रियापदानी धातुसाधिता विशेषणानी च पृथक् कुरुत. याच्यातही 5 शब्द दिले जातील, पैकी 4 वेगळे करायचे आहेत, पृथक्करण करायचं आहे. ही प्रत्येकी अर्धा गुण, 2 गुणांसाठी. प्रश्न चौथा म्हणजे चतुर्थ विभागातील दुसरा उपविभाग असणार आहे निर्दिष्टा कृती कुरुत. 4 पैकी 2 सोडवायचे आहेत, 4 गुणांसाठी. यातला पहिला प्रश्न असणार आहे संख्याक्रम आवृत्तीवाचकस्य योग्य पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. 3 पैकी 2. या प्रश्नाचं अभ्यास आपण येताना केलेलाच आहे. दुसरं असणार आहे समास विग्रहाणाम समासनामाभिः मेलनम कुरुत. 6 पैकी 4. समास विग्रहाचे समास नावाबरोबर योग्य जोडी जुळवायची आहे. 6 पैकी 4 सोडवायचे आहेत, 2 गुणांसाठी. तिसरं असणार आहे मंजुषात समानार्थक शब्दान अथवा विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत. दिलेल्या शब्द मंजुषेतून समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द निवडून लिहा. चौथा प्रश्न असणार आहे योग्य पर्यायम चिनुत. 3 पैकी 2. यात वाच्यम आधारीकृत्य, भवान-त्वम आधारीकृत्य, विशेषण विशेष्यम आधारीकृत्य. वाच्यम आधारीकृत्य म्हणजे कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य, याचा अर्थ कर्तरीप्रयोग आणि कर्मणी प्रयोग याच्याशी संबंधित. दुसरं असणार आहे भवान-त्वम आधारीकृत्य म्हणजे भवान किंवा त्वम या सर्वनामांचा वापर करून. आणि तिसरं असणार आहे विशेषण विशेष्यम म्हणजे विशेषण आणि विशेष्य याच्याशी संबंधित. विभाग 4 मधील
भाषाभ्यासातील शेवटचा प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. तो म्हणजे विशिष्ट विभक्ती उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत, 2 गुणांसाठी. हा प्रश्न पृष्ठ क्रमांक 72 आधारित असणार आहे. म्हणायला जरी फक्त 72 असलं तरी याचा अभ्यास करताना पान नंबर 70, 71 याच्यापासून आपल्याला त्याची सुरुवात करावी लागणार आहे. याला उपपद विभक्ती असंही म्हणतात. या पद्धतीने नवीन मूल्यमापनात लेखी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे हे आपण आत्ता पाहिलं. आता आपण अंतर्गत मूल्यमापन जे 10 गुणांसाठी असणार आहे त्याच्याविषयी माहिती घेऊया. यातही 2 भाग असतील. मौखिकी परीक्षा 5 गुणांसाठी आणि स्वाध्याय 5 गुणांसाठी. एकच स्वाध्याय दिला गेला पाहिजे असं सांगितलेलं आहे. मौखिक परीक्षेमध्ये श्रवण कौशल्य आणि भाषण कौशल्य म्हणजे श्रवण कौशलम या 3 वाक्य पृष्ठ क्रमांक 70ला अनुसरून किंवा 6 शब्द भाषण कौशल्यात कोणतेही एक सुभाषित जे शिक्षक सांगतील ते म्हणणे आवश्यक आहे. यात महत्त्वाची गोष्ट, हे सुभाषित केवळ 2 गुणांसाठी आहे. इथे जरी लिखाण कामात 5 झालेलं आहे तरीही आपण ही नोंद लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केवळ 2 गुणांसाठी आहे. यात स्वाध्याय 5 गुणांसाठी असणार आहे. हा स्वाध्याय अभ्यासपत्रम 1, 2, 3, 4 यामधील प्रश्नांचा असणार आहे. हे प्रश्न शाळेने पुरवलेल्या उत्तरपत्रिकेवर अपेक्षित आहेत. शाळेच्या एका तासिकेत हा स्वाध्याय शिक्षकांच्या देखरेखीखाली सोडवायचा आहे. 5 गुण आहेत हे लक्षात घेऊन शिक्षकांनीही योग्य प्रश्नांची निवड करायची आहे. स्वाध्यायाच्या उत्तरपत्रिका शाळेत जतन केल्या जात असतात. इथे आपण अंतर्गत मूल्यमापनाविषयी पण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद. आपल्याला नक्कीच योग्य माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अजून आपल्या काही या संदर्भात कुठल्याही सूचना असतील किंवा जाणून घेण्याची जिज्ञासा असेल तर निश्चितच मला आपण ईमेल करू शकता. धन्यवाद.